नाकाबंदी दरम्यान वाहतूक नियमभंग करणाऱ्यावर शहर वाहतूक शाखेची विशेष कारवाई। शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि वाहतूक नियमभंग रोखण्यासाठी अहिल्यानगर शहर वाहतूक शाखेच्या वतीनं शुक्रवार दिनांक 7 रोजी कायनेटिक चौक इथं अचानक नाकाबंदी करून विशेष कारवाई करण्यात आली। या कारवाईमध्ये वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली। माननीय पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या आदेशान्वये राबवण्यात आलेल्या या मोहिमेमध्ये वाहतूक कोंडी करणारी वाहनं, अवैध वाहतूक करणारे वाहन चालक तसंच नियमभंग करणाऱ्यावर कारवाई करण्यात आली। यामध्ये विना सीट बेल्ट वाहन चालवणं 3 केसेस, काळ्या काचा 6 केसेस, रुपये 7,000 दंड, मोबाईलवर बोलत वाहन चालवणं, रहदारीचा अडथळा निर्माण करणं, विना लायसन्स, विना नंबर प्लेट, बुलेट सायलेन्सर 3 केसेस, रुपये 3,000 रुपये दंड यामध्ये यांचा समावेश आहे। तसंच मुंबई पोलीस कायदा कलम 102-117 अंतर्गत 4 हातगाड्यांना नोटीस बजावण्यात आली। मोटार वाहन कायद्यान्वये एकूण 51 केसेस दाखल करण्यात आल्या असून 2,000 रुपयांची रोख दंड वसुली करण्यात आली आहे। तसंच अनपेड दंडाची रक्कम 54,250 इतकी आहे। ही विशेष मोहीम यापुढे सातत्यानं सुरू राहणार असल्याचं पोलीस प्रशासनानं स्पष्ट केलं आहे। या कारवाई दरम्यान श्रीयुत सोमनाथ घारगे, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, श्रीयुत वैभव कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर दिलीप टिप्परसे, उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखेचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक बाबासाहेब योरसे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधिकारी आणि अंमलदारांनी सहभाग घेतला। अहिल्यानगर पोलीस दलाच्या वतीनं सर्व वाहन चालकांना आवाहन करण्यात आलं आहे की मोटार वाहन कायद्याचं काटेकोर पालन करून वाहन चालवावं आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनास सहकार्य करावं। वृत्त संपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।